अखेर 21 दिवसांच्या उपोषणानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवलं आणि त्यानंतर देशाच्या राजकारणाला एक अनअपेक्षित वळण मिळालं. कारण या कारवाईनंतर आंदोलन आणखी चिघळलं असून आंदोलनकर्त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अभिजित दिपके यांनी मोदी सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करत थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक नेते आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. तर संजय राऊतांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना बिघडत्या प्रकृतीमुळे रुग्णालयात हलवल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मग 21 दिवसांनंतर अचानक ही कारवाई का करण्यात आली? या आंदोलनाला अचानक इतकं मोठं राजकीय समर्थन का मिळू लागलं आणि या संपूर्ण घडामोडीनंतर पुढे नेमकं काय घडू शकतं? चला, या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक महत्त्वाचा पैलू अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 21 दिवस मागे जावं लागेल. कारण आज देशभरात ज्या आंदोलनाची चर्चा होत आहे त्याची सुरुवात एका पोलीस कारवाईने नाही तर एका शांत उपोषणाने झाली होती. लडाखमधील पर्यावरण संरक्षण, 6व्या अनुसूचित अंतर्गत घटनात्मक संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांसह विविध मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी अनेक वेळा उपोषण केलं होतं. परंतु यावेळी त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्यासोबत दिल्लीतील जंतर मंतरवर नव्याने उपोषणाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस हे आंदोलन फारसं चर्चेत नव्हतं. मात्र दिवसागणिक उपोषणाचा कालावधी वाढत गेला आणि त्याचबरोबर वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतची चिंताही वाढू लागली. डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारे दिले जाऊ लागले. तरीही आंदोलन सुरूच राहिलं. याच काळात आंदोलनाशी संबंधित चर्चेला सोशल मीडियावर वेग आला आणि हळूहळू राजकीय नेत्यांचंही लक्ष या आंदोलनाकडे वळू लागलं आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला मोठं वळण मिळालं. एका मागोमाग एक विरोधी पक्षाचे नेते आंदोलनाच्या बाजूने उभे राहू लागले. सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. संजय राऊतांसह इतर विरोधी नेत्यांनीही केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मर्यादित चर्चेत असलेलं हे आंदोलन अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचलं. मात्र यानंतर जे घडलं त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची सर्वाधिक चर्चा सुरू झाली. 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवलं. पोलिसांनी यामागे बिघडती प्रकृती आणि वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं कारण दिलं. परंतु आंदोलनकर्त्यांनी हा दावा फेटाळत ही कारवाई आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. याच वेळी अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली. त्यानंतर या विषयावर राजकीय प्रतिक्रिया आणखी वाढल्या आणि हा संघर्ष केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. ते या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई नेमकी कोणत्या परिस्थितीत केली? दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार सलग 21 दिवस उपोषण सुरू असल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आणि ही कारवाई केवळ वैद्यकीय कारणांसाठी करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आंदोलनकर्त्यांचं म्हणणं यापेक्षा वेगळं आहे. त्यांच्या मते आंदोलनाला देशभरातून वाढत असलेला पाठिंबा आणि विरोधी पक्षांच्या वाढत्या सहभागानंतरच ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांनी याला लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. अभिजित दिपके यांनीही याच मुद्द्यावर सरकारवर टीका करत पुढील आंदोलन अधिक व्यापक करण्याची घोषणा केली. याच वेळी राजकीय प्रतिक्रिया आणखी तीव्र झाल्या. काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि इतर काही विरोधी नेत्यांनीही सरकारवर टीका केली. त्यामुळे हा विषय आता केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकीय चर्चेचा मुद्दा बनला. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की या प्रकरणाबाबत दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आहेत. एका बाजूला पोलिसांचं वैद्यकीय कारण स्पष्टीकरण आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्ते आणि काही विरोधी नेत्यांचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे पुढील घडामोडी आणि अधिकृत निर्णय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच पाहिलं तर 21 दिवस चाललेलं हे आंदोलन आता राष्ट्रीय राजकारणातील चर्चेचा मोठा विषय बनला आहे. एका पोलीस कारवाईनंतर राजकीय प्रतिक्रिया, आंदोलनकर्त्यांचे आरोप आणि पोलिसांचं स्पष्टीकरण
या सगळ्यांमुळे या प्रकरणाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. आता पुढे आंदोलन कोणत्या दिशेने जाणार? सरकारकडून यावर आणखी काही भूमिका स्पष्ट केली जाणार का? आणि या संघर्षातून काही ठोस निर्णय निघणार का? येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? आता या पोलीस कारवाईमुळे आंदोलनाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकेल का? आणि यामुळे देशात नवी क्रांती निर्माण होऊ शकते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.